नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत मच्छी फ्राय। याआधी पण आपण 2 वेळेस टाकलेला आहे मच्छी फ्राय, पण खूप दिवस झाले त्याला, म्हणलं आज आणखीन एकदा टाकूया। तर हा ना कॉर्नफ्लॉवर वापरून मच्छी फ्राय दाखवणार आहे, आणि तो पण कमी तेलातला। गेल्या वेळेस मी तुम्हाला ना जास्त तेलातला दाखवला होता, आता यावेळेस ना मी तुम्हाला कमी तेलातला दाखवणार आहे। तर जास्त तेलातला ना काही लोकांना जास्त तेलकट नको वाटतो, मच्छी फ्राय तर आवडतो आणि तेलकट नको असतो, मग त्यांच्यासाठी ना हा कमी तेलातला मच्छी फ्राय खूप चांगला पर्याय आहे, खूप छान होतो। तुम्ही नक्की ट्राय करून पहा। तर मी कसा केलाय चला पाहूया आपण। तर इथे ना हे मासे घेतले, हे 1 किलोपेक्षा थोडे जास्त येतं, म्हणजे 1.5 किलो पण नाहीत, 1.25 किलो असतील अंदाजे। तर हे स्वच्छ धुतलेत, 5 पाण्याने धुतले, म्हणजे त्याचं पाणी जोपर्यंत चांगलं निघत नाही तोपर्यंत धुवायचं। आणि त्याच्यात ना मी 1 लिंबाचा रस टाकलेला आहे आणि मीठ टाकलं आहे। आता एवढ्या माशाच्या अंदाजाने मी हे मीठ आणि हळदीचं आणि लिंबाचं प्रमाण घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता मी किती घेतलं आहे ते, आणि मासेचे पीस किती आहे त्यानुसार। तर हळद, मीठ आणि लिंबू लावून हे ना ह्याला चांगला हाताने असं कोट करून घेते, आणि हे ना असंच मुरवत ठेवते 1 तासभर। तर 1 तासाने नंतर दाखवते तुम्हाला। तर बरोबर 1 तास ह्याला असं मुरवत ठेवते। तर आता हे मिक्स करून घेतलं आहे चांगलं, आणि आता हे ठेवून देते आणि 1 तासाने दाखवते नंतर। तर 1 तास झालेत बरोबर, तुम्ही पाहू शकता। तर आपले मासे मुरलेत चांगले, तर मिठाचं पाणी सुटलंय ते खालीचे, ते काय नंतर घ्यायचं नाही आपल्याला, फक्त पीस उचलून घ्यायचे, आणि ते खाली मिठाचं जे पाणी सुटतं ना ते टाकून द्यायचं नंतर ते। तर आता इथं मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, तर एवढ्या पीससाठी मी 1/2 वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलं, जास्त घ्यायचं नाही। त्यात मग मी त्या हिशोबाने लाल तिखट, थोडंसं मीठ टाकले, नंतर गरम मसाला टाकला आहे, आणि लसूण अद्रकची पेस्ट टाकली। तर मीठ ना आपण मच्छीला लावलेलं होतं, हे फक्त कॉर्नफ्लॉवरला जेवढं हवं ना तेवढंच मीठ टाकलेलं आहे मी, उगं थोडंसं टाकले। आणि आता पाणी टाकून ना याचं मिश्रण बनवून घेऊ आपण। तर जास्त पण पातळ करायचं नाही, जास्त पण घट्ट करायचं नाही, आणि जास्त आपल्या पिसांना ना जास्त पीठ नाही लागलं पाहिजे, नाही तर मग ते काय होतं, वरचं आवरण वेगळं राहतं, असं पिठाचं आणि खालचं पीस वेगळे। मग थोडंसंच फक्त बुडवायचं त्यात, आणि असं त्याला हे करून काढायचं बाजूला, जास्त नाही चिटकलं पाहिजे त्याला मिश्रण। तर अशा प्रकारे एक पीस त्याच्यात बुडवायचा, आणि वाटलंसं ह्या ताट घेतलं का ह्या ताटात असं काढू ठेवलं मी, म्हणजे एक्स्ट्राचं जे पीठ आहे ना त्याच्यात नंतर गळतं, म्हणजे आपले पीस उचलून तसेच मी सगळे पीस तसेच आता बुडवून ताटात काढून ठेवले, आणि एक पीस उचलून नंतर इथं पॅन गरम करायला ठेवला, त्याच्यात थोडंसं तेल टाकलं, आणि नॉनस्टिकचा घ्यायचा, म्हणजे खाली चिटकत नाही। बाकी दुसरी जर कढई ती घेतली जाते त्यात खाली पीस चिटकू शकतात, लोखंडाची ती म्हणा। तर नॉनस्टिकची घेतलं की चिटकत नाही, आणि दर पीस उचलायची, जास्त त्याला पीठ लागू नये म्हणून। आणि असंच आता ठेवायचं ह्याच्यावर तव्यावर आपल्या। तर एक खालून की नाही 10 मिनटं चांगलं शेकलं की नंतर 10 मिनटांनी उलटायचं चांगलं, असं वरची साईड खालची साईड। आणि आता तुम्हाला किती कडक हवा आहे मासा त्यानुसार तुम्ही तो ठेवू शकता। तर 15-15 मिनटं, म्हणजे अर्धा तास जर ठेवला का ना खूप छान होतो, कडक होतो एकदम। तुम्हाला जर वाटलंच तर तुम्ही आणखीन थोडंसं 1 चमचाभर तेल वरून टाकू शकता। तर अशा प्रकारे, तर मी काही तसं फिक्स टायमिंग ठेवला नाही, वरवर जेवणं सुरू होती, मग ते वरवर मी करून दिलं तसंच। तर वेळ कमी जास्त झाला, मग काही वेळेस कडक झाला, काही वेळेस हे झाला, संध्याकाळची वेळ होती, आणि त्यामुळे टायमिंग नाही मी तुम्हाला घड्याळात पाहून सांगू शकले, कारण मी पाहिलंच नाही, अंदाजेच नंतर ते हे केलं। तर वरून आणि खालच्या साईडनं पण चांगलं शेकलं ना, ते कडक झालं ना की नंतर वाटलंच तर तेल टाका तुम्ही, थोडंसं हवं असेल तर, होता होईल तेवढं तेलाचा वापर कमी करायचा, कारण नॉनस्टिकचा तवा असल्यामुळे तो चिटकणार नाही खाली पीस आपले। आणि बारीक गॅसवर वाटलंच मीडियम ठेवायचा, कमी जास्त गॅस करीत तुम्ही त्याला, एकदम असं कडक, पण बारीक गॅसवर छान होतो असा कुरकुरीत, पण वेळ जास्त लागतो। मग त्यापेक्षा मीडियम गॅसवर केलं ना व्यवस्थित होतो। तर तो एक घाणा काढून घेतला, आता हा दुसरा ठेवलेला आहे, हा पण तशाच प्रकारे मी केलेला आहे। हा ना मी जास्त वेळ ठेवला, तो पहिला घाणा 20 मिनिटच ठेवला होता, ह्याला मी अर्धा तास ठेवलं मीडियम गॅसवर। तर चांगलं कुरकुरीत झाले, वरचं आवरून छान झाले, तर
मी आणखीन ठेवणार आहे थोड्या वेळ, आणखीन एक 10 मिनटं तरी. तर मग कसा वाटला तुम्हाला माझा हा मच्छी फ्राय कमी तेलातला ते नक्की सांगा. आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.